बालवाङ्मय वाचण्याचं माझं वय राहिलेलं नाही. संजय राऊतांच्या पुस्तकावर मुख्यमंत्र्यांची खोचक प्रतिक्रिया. शिवसेना उभाटा पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या बहुचर्चित नरकातला स्वर्ग या पुस्तकाचं उद्या अनावरण होत आहे. संजय राऊत यांनी या पुस्तकातून अनेक खळबळजनक दावे केलेत. ईडीच्या कारवाईत संजय राऊत यांना अटक करण्यात आली होती. त्यावेळी 100 दिवस कारागृहात असलेल्या खासदार संजय राऊतांनी तेथील अनुभवावर आधारित नरकातला स्वर्ग हे पुस्तक लिहिलंय. त्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल खळबळजनक दावे करण्यात आलेत. शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांनी मोदी आणि अमित शहा यांना केलेल्या मदतीची विस्तृत माहितीच संजय राऊत यांनी पुस्तकातून मांडली आहे. त्यामुळे प्रकाशनापूर्वीच हे पुस्तक वादग्रस्त आणि चर्चेत आहे. त्यावर आता भाजप नेते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे. खासदार संजय राऊत यांच्या पुस्तकासंदर्भाने मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर कथा, कादंबऱ्या आणि बालवाङ्मय वाचण्याचं माझं वय राहिलेलं नाही, त्यामुळे असल्या गोष्टी मी वाचत नाही, अशी खोचक प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली. तसेच संजय राऊत काही खूप मोठे नेते नाहीत, त्यांचं सोडून द्या असंही फडणवीस म्हणाले. आणि अजूनही मी लिहिणार होतो, पण त्यामुळे धमाका झाला. कादंबऱ्या आणि बालवाङ्मय वाचायचं माझं वय राहिलेलं नाही, त्याच्यामुळे असल्या गोष्टी मी वाचत. त्यांनी असंही म्हटलंय की अरे त्यांचं सोडून द्या तुम्ही. ते कोण आहेत? ते कोणी खूप मोठे नेते आहेत का? सर, महायुती ही जी आहे सोबळावर निवडणूक लढणार आहे का आगामी? मी कालच सांगितलं की महायुतीमध्येच लढेल. अपवादात्मक स्थितीत आम्ही वेगवेगळे लढलो तरी सामंजस्याने वेगळे लढू. एखाद्या महानगरपालिकेत किंवा एखाद्या जिल्हा परिषदेत वेगळं लढावं लागलं तरी सामंजस्य असेल, पण ओव्हरऑल आमची महायुतीच असेल. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.